विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SOBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल सेमिस्टर 4 पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज सेकंड. आज आपण पायथन प्रोग्रामिंग कोडचा वापर करून पाय चार्ट कसा ड्रॉ करायचा त्या टाईपचं प्रॅक्टिकल बघतो. आता मित्रांनो क्वेश्चन असा विचारलेला असतो, यूजिंग पायथन प्रोग्रामिंग रिप्रेझेंट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन यूजिंग पाय चार्ट. म्हणजे ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे याचा आपल्याला पाय चार्ट काढायला सांगितलेलं आहे. हे सब्जेक्ट आहेत मॅथ, इंग्लिश, कॉम्प्युटर सायन्स, हिंदी आणि हे पर्सेंटेज ऑफ पासिंग दिलेलं आहे. ओके, या माहितीचा आपल्याला पाय चार्ट काढायचा आहे. सर्वप्रथम त्यासाठी कोड लिहायचा आणि नंतर तो रन करून हा पाय चार्ट आपल्याला तयार करून दाखवायचा आहे. ओके, तर चला आपण पहिल्यांदा ह्यासाठी पायथन कोड कसं लिहायचं ते बघणार आहोत. प्रत्यक्षात PCवर आपण हे प्रॅक्टिकल करणार आहोत आणि रनसुद्धा करणार आहोत. तर मग चला PCवर. मित्रांनो, या डेस्कटॉपवर आपल्याला पायथनचं आयकॉन या इथं बॉटमला दिसतंय, त्यावर डबल क्लिक करा. आता हे पायथनचं पेज ओपन झालंय. आपल्याला यामध्ये प्रोग्राम लिहिण्यासाठी नवी फाईल क्रिएट करावी लागेल. म्हणून फाईलवर क्लिक, न्यू फाईलवर क्लिक. ओके, अशा रीतीनं आपल्याला ही फाईल तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण प्रोग्राम लिहिणार आहोत. ठीक आहे, इम्पोर्ट matplotlib डॉट py ओके ॲज LTEL आणि एंटर. पण matplotlib ही लायब्ररी इम्पोर्ट केलेली आहे. आता आपल्याला ज्या पर्सेंटेजच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज आपण लिहिणार. व्हॅल्यूज इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहा. ह्या आपल्याला 4 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. पहिली आहे 20 कॉमा द्या, दुसरी आहे 23 कॉमा द्या, तिसरी आहे 32 कॉमा आणि फायनली 25. ओके, रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट करा आणि एंटर म्हणा. आता आपल्याला सब्जेक्ट दिलेले आहेत, आपण त्याला म्हणूया लेबल्स. लेबल्स इज इक्वल टू, आता हे परत आपल्याला रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये घ्यायचे. हा रेक्टँग्युलर ब्रॅकेट, जे सब्जेक्ट दिलेत त्याचं नाव आपण सिंगल कोट मध्ये लिहायचं. ही सिंगल कोट. मॅथ्स हा पहिला सब्जेक्ट, सिंगल कोट कंप्लीट करा, कॉमा द्या. दुसरा सब्जेक्ट आहे इंग्लिश, सिंगल कोट इंग्लिश, सिंगल कोट कंप्लीट करा, कॉमा द्या. त्याच्या पुढचा सब्जेक्ट आहे कॉम्प्युटर सायन्स, सिंगल कोट कॉम्प्युटर सायन्स, ओके, सिंगल कोट कंप्लीट करा, कॉमा द्या. आणि फायनली हिंदी हा सब्जेक्ट आहे म्हणून सिंगल कोट मध्ये हिंदी, सिंगल कोट कंप्लीट करा आणि रेक्टँग्युलर ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट करा. एंटर म्हणा. आता आपल्याला फिगर साईज लिहायची. ते कसं लिहिणार बघा. PLT डॉट फिगर. ओके, राऊंड ब्रॅकेट मध्ये फिगरची साईज लिहायची. पण कसं लिहायचं, फिग साईज, FIG ZE साईज. ओके, इज इक्वल टू राऊंड ब्रॅकेट मध्ये 6,6 राऊंड ब्रॅकेट, पहिला राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करा
आणि दुसरा पण राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करा. आपण हा ब्रॅकेट कंप्लीट केला आणि मग एंडला हा ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट केला. अशा रीतीने 2 ब्रॅकेट कंप्लीट केले, एंटर. आता आपल्याला प्लॉट पाय डायग्राम साठी कसं लिहायचं, ELT डॉट आय. ओके, राऊंड ब्रॅकेट. मग यामध्ये आपल्याला सगळं लिहायचं, व्हॅल्यूज, कॉमा, मग लेबल्स इज इक्वल टू लेबल्स, कॉमा, मग AUT OPCT इज इक्वल टू, आता बघा पहिल्यांदा सिंगल कोट, मग पर्सेंटेज, त्यानंतर 1, लगेच डॉट द्यायचा, मग परत 1, F आणि पर्सेंटेज 2दा लिहायचं, पर्सेंटेज. ओके, सिंगल कोट कंप्लीट करायचा. आता कॉमा द्यायचा आणि याच्या पुढं स्टार टँगल, STAR, ओके, आणि इज इक्वल टू 90. आता राऊंड ब्रॅकेट कंप्लीट, एंटर म्हणायचं. आता आपल्याला टायटल म्हणायचं, ELT डॉट टायटल, राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोट, चार्ट, डबल कोट कंप्लीट आणि ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट, एंटर. आता आपण ऍक्सिस लिहिणार, ELT डॉट ऍक्सिस, राऊंड ब्रॅकेट मध्ये सिंगल कोट, इक्वल, सिंगल कोट कंप्लीट आणि राऊंड ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट. फायनली प्लॉट शो, PLT डॉट SHOW शो, आणि एम्प्टी राऊंड ब्रॅकेट करायचा. हा एम्प्टी राऊंड ब्रॅकेट झाला. तर आपल्याला फाईल सेव्ह करावी लागेल, म्हणून फाईल मेनू मध्ये सेव्ह म्हणा. तो फाईलला नाव काय द्यायचं विचारणार आहे. या इथं आपल्याला नाव द्यायचंय फाईलचं. आपण फाईलला नाव देऊ पाय आणि डॉट घेऊन PY लिहायचं. हे डॉट PY पायथनचं एक्सटेन्शन असतं. हे दिल्याशिवाय फाईल या मध्ये सेव्ह होणार नाही. ओके, आता आपण सेव्ह म्हणणार. ही फाईल सेव्ह झाली. आता मित्रांनो, फाईल तर सेव्ह झाली, टाईपही झाली. मग आपल्याला रन करून बघायचं, म्हणून आपण रन मॉड्यूल वर क्लिक करणार. तर मित्रांनो, अशा रीतीने हा पाय चार्ट आपल्या समोर तयार आहे. मॅथ्स, इंग्लिश, कॉम्प्युटर सायन्स आणि हिंदी असा हा पाय चार्ट आपण आउटपुट म्हणून मिळवला. तर मित्रांनो, आपण पाय चार्टसाठी पायथन प्रोग्रामिंग कोड कसा लिहायचा आणि तो रन करून कसा पाहायचा हे पाहिलेलं आहे. आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी एक क्वेश्चन दिलेला आहे. ही माहिती दर्शवणारा पाय चार्ट तुम्ही काढायचा, त्याचा प्रोग्राम टाईप करायचा आणि तो रन करून सुद्धा पाहायचा. ओके, तर हे एक्झाम्पल सेकंड. Using Python programming, represent the following information using pie chart. Okay, आणि grain, wheat, बाजरा, rice, maize, जवार and others. आणि percentage of production तुम्हाला दिलेले
याचा पाय चार्टसाठी पायथनचे कोड तुम्ही लिहायचा. या अशा पद्धतीने पायथन कोड तुम्ही लिहा, जो मी तुम्हाला आता मागं समजावून दिला, आणि त्याचा पाय चार्टसुद्धा रन करून बघा. हे एक्झाम्पल सेकंड होतं. आता एक्झाम्पल थर्ड बघूया. तर मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 3 बघा. युझिंग पायथन प्रोग्रामिंग रिप्रेझेंट द फॉलोविंग इन्फॉर्मेशन युझिंग पाय चार्ट. आणि ही ती इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. याचा पाय चार्ट काढायचा, म्हणजे अर्थात यासाठी पायथन कोड लिहायचा, आणि तो पायथन कोड नंतर मग रन करून पाहायचा, आणि तुम्हाला असा एक पाय चार्ट याचा मिळेल. ओके. तर मित्रांनो, इथं आपण थांबूया. भेटूया पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.